श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर पहा, उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटची भागवत एकादशी. तर पहा, ह्या महिन्यामध्ये हे जे वर्ष आहे तर ते आता संपत आलेलं आहे आणि त्यामधली मार्गशीर्ष महिन्यातली ही शेवटची एकादशी आहे. त्यामुळे आपल्याला जेवढे होतील तेवढे उपाय आपल्याला करायचे आहेत. त्यामुळेच पहा, आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी ही एक वस्तू टाकायची आहे. या वस्तू टाकल्यामुळं आपल्या जीवनामध्ये जे काही शत्रू आहेत, जे काही नकारात्मक शक्ती आहेत, त्याचबरोबर जे वास्तुदोष आहे, पितृदोष आहे, त्याचबरोबर जे आपल्या घरामध्ये दोष लागलेले आहेत ते सर्व दूर होऊन जातील आणि आपली जी काही इच्छा आहे तर ती एका दिवसात पूर्ण होईल, इतका हा प्रभावशाली उपाय आहे. तर पहा, अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर पहा, मार्गशीर्ष महिन्याला स्नान करण्याला, दान करण्याला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे पहा, गंगेमध्ये जर जाऊन तुम्ही स्नान केलं तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा तरी, आणि उद्या एकादश आहे तर एकादशीला जर गंगेमध्ये तुम्ही जर स्नान केलं तर तुमच्या जीवनामध्ये जे काही तुमच्याकडून कळत नकळत पापे घडलेले आहेत किंवा तुमच्या घराला पितृदोष लागलेला असेल तर तो नष्ट होऊन जाईल. इतकं हा पवित्र जे गंगेमध्ये स्नान करण्याला महत्त्व आहे. तर पहा, बऱ्याच जणांना गंगेवरती स्नान करणं शक्य होत नाही. त्यामुळे आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये अशा काही वस्तू टाकून जर अंघोळ केली तर आपल्या जीवनामध्ये जी आपल्या शरीरामध्ये जी नकारात्मकता आहे, त्याचबरोबर आपल्या मनामध्ये सुद्धा जी नकारात्मकता आहे ती सुद्धा नष्ट होऊन जाते. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. एकादशी व्रत हे भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची विशेष अशी पूजा केली जाते. त्यांना तुळशीपत्र अर्पण केलं जातं. तुळशीला थोडीशी हळद लावून ती जर आपण श्री भगवान विष्णूंना अर्पण केली तर आपल्या जीवनामध्ये सर्व संकट असतील तर ते नाहीसे होऊन जातील आणि त्यांचे कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहतील. तर असे हे छोटे छोटे उपाय आपल्याला करायचे आहेत. तर पहा, भगवान श्री हरी विष्णूंवरती उद्या आपल्याला अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर पंचामृताने अभिषेक करा, जलाने अभिषेक करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत आपल्याला अभिषेक करायचा आहे. चांगली अशी पंचोपचार पूजा त्यांची आपल्याला करायची आहे. तर पहा, उद्या आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे. तर पहा, अंघोळीचे पाणी तुम्ही जेव्हा काढणार आहात तर त्यामध्ये तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे. तर पहा, पवित्र गंगेमधून जर तुम्ही पाणी घेऊन आलेलं असाल ते टाकलं तरी चालेल. जर ते नसेल तर तुम्ही पूजेचं साहित्य मिळतं त्या दुकानामध्ये सुद्धा तुम्हाला गंगाजल मिळून जाईल. तर 1 चम्मच आपल्याला गंगाजल त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आता बघा, तुमच्याकडे गंगाजल नाही तर मग त्याला ऑप्शन म्हणून गोमित्र आहे, तर गोमित्र तुम्ही थोडंसं टाकू शकता. त्याचबरोबर गोमित्र आणि गुलाबजल देखील तुम्ही पाण्यामध्ये टाकू शकता. तर पहा, आपल्याला हळद देखील चिमूटभर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे भगवान श्री हरी विष्णूंना हळद ही किती प्रिय आहे आणि हळद जर आपण पाण्यामध्ये टाकून अंघोळ केली तर आपल्या जीवनामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती दूर होऊन जाते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करते. त्याचबरोबर बघा, शनिवारी ही एकादशी आल्यामुळं आपला जो काही शनिग्रह आहे तर तो मजबूत होऊन जातो आणि जे काही आपल्याला नकारात्मक शक्ती आहेत तर त्या आपल्या जीवनातल्या नष्ट होऊन जातात, आपल्या शरीरातल्या नष्ट होऊन जातात. आता बघा, आपल्याला तुळशीची पानं देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. तर पहा, जे तुळशीच्या मंजुळा आहेत तर त्यासुद्धा आपल्याला त्या पाण्यामध्ये घालायच्या आहेत आणि त्याने अंघोळ करायची आहे. तुळशीचे आपण जर उद्या तुम्हाला आज शक्य नाही झालं तुळशीची पत्र तोडून ठेवायला, तर उद्या तुळशीच्या खाली पहा 1-2 का होईना पानं पडलेली असतात. तर ती पानं पिवळी जरी असली तरी तुम्ही ती पानं धुवून घ्यायची आहेत आणि तुळशीची पानं टाकून अंघोळीच्या पाण्यामध्ये अंघोळ करायची. तर पहा, आज देखील आपल्याला तुळशीपत्र तोडणं शक्य होणार नाही, कारण आज पण मोक्षदा एकादशी आहे आणि उद्या भागवत एकादशी आहे. तर आजची जी एकादशी आहे तर ते ऋषीमुनी हे एकादशी करत असतात आणि जी भागवत एकादशी आहे तर ती आपले वारकरी संप्रदाय करत असतात.
त्याचबरोबर चिमूटभर आपल्याला खडे मीठ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. खडे मीठ जर नसेल तर तुम्ही जे आपल्याकडे बारीक मीठ असतं ते टाकलं तरी चालेल. आणि पहा, खडे मीठमुळे आपल्या जी नकारात्मक शक्ती आहे, दोष लागलेले असतात आपल्याला, जे पितृदोष असतात किंवा मग वास्तुदोष असतात, शत्रुदोष असतात, नजरबाधा असते, ती दूर करण्याचं काम हे मीठ करत असतं. आपल्या घरामध्ये पहा, नकारात्मकता शोषून घेण्याचं काम सर्वात जास्त मीठ करत असतं. त्यामुळे आपल्याला मीठ टाकून अशी अंघोळ करायची आहे. त्याचबरोबर जर आपल्याला थोडेसे काळे तीळ जर असतील घरामध्ये तर ते काळे तीळसुद्धा टाकायचे आहेत. तर पहा, या सर्व वस्तू टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे. आणि पहा, यामधली एखादी वस्तू जर तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही. ज्या वस्तू आहेत तेवढ्याच वस्तूंनी जरी तुम्ही अंघोळ केली तरी चालेल. तर बघा, जे काळे तीळ आहेत तर ते जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले तर राहू, केतू, शनी यांचे जे काही प्रभाव आहे तर तो आपल्यावरती कमी होत असतो. म्हणजेच त्यांचं जे काही दोष असतात तर ते ग्रह दोष असतात तर ते आपल्यावरती कमी होण्यास मदत होत असते. तर पहा, उद्या शनिवार आहे आणि दोन्हींचा योगायोग झालेला आहे, एकादशी आणि शनिवार. त्यामुळे आपल्याला असे काळे तीळ टाकून आपल्या जीवनामध्ये, आपल्या ग्रहांमध्ये जर शनिग्रह, राहू, केतू हे जर आपल्यावरती जर यांचे काही वाईट दोष असतील तर ते दूर करण्यास मदत होईल. त्यामुळे असे हे वस्तू टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे. आता पहा, आपण प्रत्येक वेळेस उपाय टाकत असतो. अंघोळीच्या पाण्याचे उपाय आपण अमावस्या, पौर्णिमा, एकादशी अशा काही तिथी आहेत ना, ह्या तिथींना टाकत असतो. तेव्हा बघा, जर आपण असे काही उपाय अंघोळीच्या पाण्यातले केले तर आपण बऱ्याच वेळा विचार करतो की भरपूर उपाय करतो परंतु आपल्याला फरक का जाणवत नाही. तर त्याचं कारण असं आहे की आपण अंघोळ करताना चुकीच्या पद्धतीने करतो. तर पहा, एक मग भरून घ्यायचा आहे, तो आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचा आहे. दुसरा मग भरायचा आहे, तो डाव्या खांद्यावर टाकायचा आहे. तिसरा मग भरून घ्यायचा, तो डोक्यावरती टाकायचा आहे. अशाच पद्धतीने आपल्याला अंघोळ करायची आहे. अशा पद्धतीने जर आपण अंघोळ केली तर आपल्यावरती जे काही उपाय आहेत आपले ते उपाय कारगर ठरत असतात आणि आपल्याला या उपायाचा 100% फायदा होत असतो. त्यामुळे अशा प्रकारेच आपल्याला अंघोळ करायची. तर पहा, अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थोडा जरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तरी नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. तुमच्या एक लाईकमुळं माझा व्हिडिओ दुसऱ्यांनाही भेटला जातो. त्यामुळे एक लाईक करायला काहीच हरकत नाही. व्हिडिओ जर खरोखर आवडत असेल तर नक्की लाईक करत चला.